हॅलो चेड्या, तुझ्या शिव्या घालून झाल्या असतील तर मी बोलू का? अरे हो, तुझे 5 मिस्ड कॉल्स पाहिले, पण इमर्जन्सी होती मित्रा. अरे मी शायनाचे कॉल्सही उचलू शकलेलो नाहीये. This is ridiculous. की काय करतोय कबीर? मी नागावला होतो. जरा डेडली विषय जेड्या, फोनवर नाही सांगता येणार, समजून घे. हा, आपण उद्या भेटल्यावर बोलूया. बाय बाय बाय. Shanu, I'm back. Shanu, I have a great surprise for you. What the hell is this, कबीर? Shit. Okay, just cool down. मी तुला सगळं सांगतो, शानू. नाही, आधी काय सांगणार आहेस? ह्याच्याबद्दल सांगणार आहेस का हे स्नायपर रायफल बद्दल सांगणार आहेस? आणि काल ती अनोळखी मंडळी कोण होती? ती घरी आली होती ती म्हणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची असाइनमेंट आहे आणि तू पण बावळटासारखा तयार झालास ना त्यांच्याबरोबर जायला. आणि नंतर संध्याकाळपर्यंत फोन बंद करून ठेवला होतास. तुझा फोन जेव्हा ऑन झाला तेव्हा मी तुला 10 कॉल केले. शानू एक कबीर, तू माझा फोन का नाही रे उचलत? शानू एक मग मध्यरात्री फोन केलास, अर्धवट काहीतरी सांगितलंस, परत तुझा फोन बंद. Just listen. हे किती स्कॅरी असू शकतं माझ्यासाठी ह्याची काही कल्पना आहे का तुला? Let me explain. मी तुला सगळं सांगतो, प्लीज बस इथे 1 मिनिट. येस शानू. नाही नाही नाही, फक्त एवढाच ड्रामा नाहीये. त्या दिवशी तू अबांना एका वेपन्स मॅन्युफॅक्चरर बद्दल विचारलंस. हो, मी पाकिस्तानी बँक बद्दल चौकशी केलीस आणि दिल्लीच्या NTR ऑफिस मध्ये जाऊन छगन नावाचा उपद्व्याप केलास. अँड नाव ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग हे स्नायपर टेक्नॉलॉजी, मॅकमिलन टॅक 50 वगैरे हे सगळे प्रिंट आउट तुझ्या रूम मध्ये होते. हो, मला कबीर काय चाललंय यार? I'm going to tell you every damn single thing. I'm just dead tired right now. I just need some wine. Please. I'll get it for us. हे ठीक आहे म्हणून तुझी सुटका नाहीये. I know. हा कुठला फोन आहे? मी दिलेला फोन कुठे आहे? तो त्या मूर्खांनी जमिनीवर टाकला आणि पायाखाली चिरडला. व्हॉट? अरे 40,000चा फोन आहे तो. आय नो, पण मी तरी काय करू? आय वॉज हेल्पलेस. हे तुझ्या वेब सिरीज वगैरे असतात ना, तशी फुल सिनेमाची स्टोरी आहे सगळी. कोलाब्याच्या ऑफिसमध्ये ठरलं म्हणे. त्या एका कर्नलने विचारलं, उडा दे या उठा दे? उडा दे. स्लो डाऊन प्लीज.
पण तू ह्या सगळ्या भानगडीत कशासाठी पडतोयस? अरे आपलं सगळं ठीक चाललंय ना. तुझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे, माझं ऍक्टिंग करिअर आहे, सगळं सेट आहे, आपले फ्युचरचे प्लॅन्सही ठरलेत. आणि आता मध्येच हे सगळं कशासाठी? अरे तुला काय हे खूप थ्रिलिंग वगैरे वाटतंय का? तर तसं नाहीये. तरी हे किती डेंजरस आहे, लाईफ थ्रेटनिंग आहे, ह्याची कल्पना आहे का तुला? ट्राय टू अंडरस्टँड शालू. माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नानांपाशी येऊन थांबतात. मला त्यांच्या सगळ्या गोष्टी पटायच्या का? मुळीच नाही. रादर कित्येक गोष्टी आमचे टोकाचे मतभेद होते, पण मला ते आवडायचे. नानांबद्दल माझ्या मनात तेव्हाही प्रचंड आदर होता आणि आत्ताही आहे. आणि अशा माणसाचा खून होतो, भयंकर आहे. आणि हेच आपल्या सिस्टीमचं फेल्युअर होतं. आणि या सगळ्यानंतर त्या मारे करायला आणि मुख्य म्हणजे त्या मास्टर माइंडला शिक्षा व्हायलाच हवी, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे नानांना. बट हॅव्हिंग सेड ऑल दिस, माझ्या मनात मला कुठेतरी माहिती आहे की आपल्या या सगळ्या न्याय व्यवस्थेत, भरभटलेल्या राजकारणात त्यांना अजिबात न्याय मिळणार नाहीये. कितीही खणलं तरी कोळसाच हाताला लागणार आहे आपल्या. पण नाना तर सिस्टीम बाहेरचे होते. कर्नलचं उदाहरण घे, त्यांच्या बाबतीत काय वेगळं घडलं? सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना कुठे न्याय मिळाला शानू? पण मग तू सुटलास कसा? जादू. एकच शब्द, ज्ञान प्रबोधिनी. म्हणजे तो जो कर्नल मला टॉर्चर करणार होता ना, तो ज्ञान प्रबोधिनीचा निघाला. मी त्याला म्हणालो, मी त्या मोठ्या नेत्याचा फॅन आहे का? अजिबात नाही. त्याने केलेल्या सगळ्या गोष्टी मला पटतात का? मुळीच नाही. रादर मी त्याबद्दल ट्विटही करत असतो. पण या सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की तो सच्चा आहे, प्रामाणिक आहे. देशासाठी तो किती झटतोय हे आपल्याला माहिती आहे, मी बघतोय. आणि हे सगळं माहिती असतानाही जर मी काहीच प्रयत्न केले नाहीत तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही शानू. या सगळ्यात माझं काय होईल हा मुद्दा गौण आहे. रादर माझी अशी इच्छा आहे की तूही माझ्यासोबत या सगळ्या कार्यात असावंस, तशी माझी इच्छा आहे, जबरदस्ती नाही. जेडीलाही उद्या मी हेच सांगणार आहे. हे बघ, माझा पासपोर्ट जरी ब्रिटिश असला ना तरी मी भारतीयच आहे. आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. त्यामुळे असेल याच्यात रिस्क फॅक्टर वगैरे, पण करूया आपण. दॅट्स ग्रेट. बाय द वे, आपलं सरप्राईज राहिलंच की. जस्ट अ सेकंड. टडा. हार्ली. माझ्यासाठी? ऑफकोर्स. थँक्यू.